कोल्हापूर जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतींचा निकाल आज जाहीर झाला। यामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस 15, स्वाभिमानी 1, शिवसेना ठाकरे गट 1 आणि शिवशाहू आघाडी 1 अशा एकूण 18 जागा जिंकल्या। निकालानंतर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जो सत्तेचा प्रभाव पाहायला मिळाला तोच जिल्हा परिषद निवडणुकीतही पाहायला मिळालाय। जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला घवघवीत यश मिळालं नसलं तरी प्रत्येक तालुक्यात पोहोचण्यात काँग्रेसला चांगलं यश मिळालंय। काँग्रेसच्या विचाराचा वर्ग कोल्हापुरात आहे हे स्पष्ट करणारा आजचा निकाल असल्याचं त्यांनी सांगितलं। 10 महायुतीचे आमदार आहेत, खासदार एक आहेत, 2 मंत्री आहेत, अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि जवळजवळ 18 जागा या आमच्या 15 काँग्रेसच्या, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, शिवसेना 1 आणि शिवशाहू आघाडी म्हणून आम्ही आमचेच उमेदवार, कारण त्या तालुक्यामध्ये आघाडी म्हणून लढायचं होतं बदरगडनं, अशा 16 जागा काँग्रेसच्या आणि शिवसेना आणि शेतकरी संघटना अशा मिळून 18 जागा कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आणि मला वाटतं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घवघवीत यश म्हणणार नाही, परंतु किमान आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पोचलो। गगनबावड्याची पंचायत समिती आमच्याकडे आलेली आहे, राधानगरीची पंचायत समिती आमच्या ताब्यात राहील, करवीरमध्ये 12 पैकी जवळजवळ 5 सीटा ह्या काँग्रेसच्या प्रामुख्यानं आलेल्या आहेत, 3 दक्षिणमध्ये आणि 2 करवीर मतदारसंघामध्ये आणि जवळजवळ 9 पंचायत समितीच्या जागा, 8 पंचायत समितीच्या जागा ह्या करवीरमध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी यश मिळालेलं। 3 सत्ताधारी पक्ष आहेत ते आणि आम्ही एक बिगर सत्तेत असणारा पक्ष, आम्ही त्यांच्याशी लढाई करतो। मंत्रिपद त्यांच्याकडे आहेत। आज सत्तेत असणारे जवळजवळ आत्ता निवडून आलेले 5 उमेदवार असे आहेत की मी सांगू शकतो की जे माझ्याकडे उमेदवारी मागितली होती, परंतु सत्तेमुळं काही परवानग्या, काही अडचणीमुळे तिकडे गेले, त्यामुळे ते सत्तेतनं आलेले हे मॅन्डेट आहे। यावेळी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार का असं विचारलं असता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बहुमत दिसतं आहे, मात्र ते महायुती म्हणून लढलेत, त्यामुळे शक्यता कमी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीबाबत काँग्रेस पक्षाची 18 फेब्रुवारी रोजी मुंबई इथं बैठक होणार आहे। बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका निकाल आणि राज्यातील काँग्रेसची परिस्थिती यावर चर्चा होईल। यानंतर महाविकास आघाडीबाबतचा निर्णय जाहीर करू असं सांगत राज्यात भाजपच्या विरोधात काँग्रेस कणखरपणे लढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। म्हणलं तसं या स्थानिक स्वराज्य संस्थेवर साधारणपणे सत्तेचा प्रभाव हा बऱ्यापैकी या ठिकाणी पडताना दिसतोय आणि तो आत्ता देखील आपल्याला भाजपच्या बाजूनं किंवा इतर पक्षाच्या बाजूनं, सत्तेतल्या पक्षांच्या बाजूनं जो आला आहे तो प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसतोय। विश्वास पाटील काँग्रेसमधून उभारले असते तर कदाचित निवडून आले असते। नरके गटातील लोकांना देखील ऐनवेळी आबाजी आल्यावर कदाचित ते पटलं नसेल। निकालावरून त्यांना आत्मचिंतन करावं लागेल। जिल्ह्यात काँग्रेस वाढवणं माझी जबाबदारी आहे। काँग्रेसच्या विचाराचा वर्ग कोल्हापुरात आहे हे आजच्या निकालावरून स्पष्ट झालंय। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जनतेचं, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केलेत।